पाडा संघाकडनं आईला पंखा. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाले. संघाचं धाव खातं खोलतंय या एक धावेने. एक चेंडू एक धाव. प्रथम षटक घेऊन आलाय सूरज. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू आकुट टप्प्यात चेंडू फेकून दिलेला एक साईडला. बघूया क्षेत्ररक्षक धावताय. शर्यत मात्र जिंकेल तो फक्त चेंडू. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका होता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. दरम्यान पुढील चेंडू सूरज याचा. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. 2 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू असेल सूरज याचा. फलंदाज रमेश साठी. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय सूरज. तर मात्र चांगला चेंडू होता परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या झाली 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. बघूया स्ट्राईकला आहेत रमेश. रमेश टू सूरज. सूरजचा पुढील चेंडू रमेश साठी. पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल सी. पंच चौकार. बघूया चांगली फलंदाजी बघायला मिळते रमेशाच्याकडनं. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाली आहे 11 धावा. चांगली फलंदाजी करतोय रमेश आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली ते 11 धावा. पुढील चेंडू षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहेत रमेश. आता मात्र खूप सुंदर चेंडू हाताळलाय रमेश याने. निर्धाव चेंडू म्हणता येईल. या निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या मात्र जागीच. धावसंख्या आहे 11 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय सूरज. कशा प्रकारे समाचार घेतोय रमेश. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय सूरज. अकोटाबाचा चेंडू होता. सुंदर असा फटका बघायला मिळतोय. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जाईल 1 टप्पा. चौकार. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15 धावा.
बघूया पुढील षटक घेऊन आलाय सुशांत वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय सुशांत स्ट्राइकला आहेत मनोज धावसंख्या झाली आहे ती 15 धावा सुशांत याचा षटकातील पहिला चेंडू मनोज साडी ओहो काय सुंदर चेंडू टाकलाय आणि सुंदर यष्टिरक्षण देखील बघायला मिळत आहे पहिला चेंडू निर्धाव चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीची सुशांत याने केले स्ट्राइकला एक वैतरणा संघाचा चांगला फलंदाज आहे मनोज साठी पुढील चेंडू आता मात्र चेंडूने काही उसळी घेतलीच नाही चेंडू पडल्या स्लिप होऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मनोज देखील आश्चर्यचकित त्या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव म्हणता येईल बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी सुशांत याचे पुढील चेंडू असेल सुशांत याचा मनोज साठी ओहो आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झेलबाद झालाय मनोज सुंदर गोलंदाजी म्हणेल मी सुशांतची बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं तिसऱ्या चेंडू मध्ये बॅटची कडा घेऊन त्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विस्तारवला आणि बाद झाला तो मनोज सुंदर गोलंदाजी सुशांत याची धावसंख्या मात्र जागीच थांबवले धावसंख्या आहे ती 15 धावा कौतुक करेल मी सुशांत याचं मनोज यांची जागा सांभाळण्यासाठी आलाय संतोष साठी पुढील चेंडू असेल सुशांतचा सुशांत तू संतोष हो त्या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा बाद काय गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अतिशय सुंदर गोलंदाजी सुशांत करंजपाडा संघाचा हा गोलंदाज बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव 4 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद चांगलं यष्टिरक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे यष्टिरक्षकाचं देखील मी कौतुक करेन यष्टिरक्षक पाहायला मिळत आहेत रमेश नक्कीच चांगली साथ मिळते गोलंदाजाला यष्टिरक्षकाची काय गोलंदाजी केली 4 चेंडू जर बघायला गेले तर पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते सुशांत याने त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ते तंबूमध्ये परतवले ते मनोज याला त्यानंतर संतोष याला बघूया पुढील चेंडू सुशांतचा हो सन्मान दिला या चेंडूला बघूया धाव त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही धाव काढण्याचा तर बघूया शेवटचा चेंडू असेल या स्पर्धेमध्ये षटक निर्धाव पडतं का या अगोदर जो सामना झाला होता वैतरणा विपक्ष कसारा 11 त्या सामन्यामध्ये संतोष यांनी 5 चेंडू निर्धाव टाकले होते आता सुशांत याने टाकलेत पुढील चेंडू सुशांत याचा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी नक्कीच कौतुक सुशांत अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळलीस 5 चेंडू निर्धाव नक्कीच जर स्लिपला एखादा क्षेत्ररक्षक जर उभा असता ना तर त्या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बाद झाला असता आणि त्या ठिकाणी निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळालं असतं एकच धाव या ठिकाणी या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 16 धावा पुन्हा एकदा सूरज आलाय गोलंदाजीसाठी नक्कीच सूरज याने देखील पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या सूरज या गोलंदाजाने तरी देखील कर्णधाराने मात्र सूरजवरती विश्वास दाखवलाय बघूया दरम्यान धावसंख्या झाली 16 धावा पहिलं षटक हाताळलं होतं सूरज याने 15 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा त्यालाच बोलवलं गेलंय कारण की नक्कीच एक जणू काही विश्वास असेल कर्णधाराचा या गोलंदाजावरती या सूरजवरती
तर स्ट्राईकला आहे ते रोहित. रोहितसाठी पहिला चेंडू असेल. सूरज याचा पहिला चेंडू, चांगला फटका आहे. मॅडमच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. बघा किती धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. फेकी होईपर्यंत मला वाटतं 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा. चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. बघूया पुढील चेंडू असेल रोहितसाठी. सूरज याचा 1 चेंडू आणि 2 धावा खर्च केलेत सूरजाने. दरम्यान पुढील चेंडू, षटकातील दुसरा चेंडू, त्या ठिकाणी शपल होऊन खेळलेला फटका. बघूया सीमारेषेच्या दिशेने चेंडू जातोय. किती धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक धावतायत आणि मला वाटतं 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं की सूरज याने पहिले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन आला आणि आता 2 चेंडू 6 धावा खर्च केल्यात ते सूरज याने. आणि धावसंख्या झाली आहे 22 धावा. चांगली फलंदाजी रोहित मार्फत. तर बघूया पुढील चेंडू असेल तो रोहित साठी. सूरज याचा 2 चेंडू 6 धावा त्या ठिकाणी खर्च झाले सूरज याच्याकडनं. बघूया तिसरा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्रिफळाचित यष्ट उद्ध्वस्त. त्या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि त्रिफळाचित. आणि अजून एक फलंदाज त्या ठिकाणी तंबूमध्ये परतलाय तर रोहित याच्या रूपामध्ये. रोहित याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो भगवान. सुंदर कमबॅक म्हणता येईल रोहित याचा. 2 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर एक सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला, त्रिफळाचित केलाय फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिसत आहेत भगवान. डावखुरे हाताचे फलंदाज. बघूया लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. धावसंख्या झाली आहे 22 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना चालू आहे. वैतरणा विपक्ष करंजपाडा 5 षटकांचा सामना. पुढील चेंडू पाहूया. नवीन फलंदाज भगवान. भगवान समोर आहे रोहित. रोहितचा पुढील चेंडू भगवान साठी. सुरेख फटका आणि त्या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. त्यावर चौकार परिणाम स्वरूपी. नक्कीच गोलंदाज सूरज नाराज झाला असेल, कारण की जेथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 26 धावा. सुंदर फलंदाजी आल्याला त्या ठिकाणी चौकार ठोकलाय भगवानाने. बघूया पुढील चेंडू असेल भगवान साठी. आता मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. लेग बिफोर आपल्याकडे नाहीये. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला होता. संख्या झाली 26 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे सूरजचा. स्ट्राईकला आहेत भगवान. आतापर्यंत एक चौकार ठोकलाय. बघूया पुढील चेंडू सूरज याचा भगवान साठी आणि आता मात्र उंच फटका आहे. बघूया झेल होण्याची शक्यता. त्या ठिकाणी झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता सुशांत याचा. चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु चेंडू हातामध्ये पडून त्या ठिकाणी मैदानावरती आदळला. झेल सुटला. त्यावर 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वैतरणा या संघाची धावसंख्या झाली 28 धावा. बघा सूरजाने तिसरं षटक हाताळलं तर त्या ठिकाणी धावसंख्या 12 खर्च केली. पहिलं षटक हाताळलंय त्यामध्ये 15 धावसंख्या खर्च केली. तर नवीन गोलंदाज रोहित.
बघूया रोहित नवीन गोलंदाज मैदानामध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय तो रोहित स्ट्राइकला आहेत रमेश बघूया रमेश टू रोहित रोहितचा पहिला चेंडू त्या ठिकाणी खराब सुरुवात म्हणेल मी रोहितच्या गोलंदाजी नो चेंडू घोषित केलाय पंच योगेश भोईर यांनी आणि एक डिक्लेअर झोन मध्ये एकदा अशा 2 धावा मिळाल्यात वैतरणा संघाला आणि धावसंख्या झाली 30 धावा बघूया रोहित पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल फ्रीटचा इशारा येतोय पंचांचा फ्रीट चेंडू असेल फलंदाजाला एक मोठी संधी असेल एक मोठा फटका खेळण्यासाठी या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू होता बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही त्यावर एकदा मात्र पळून पूर्ण झाले कारण की यष्टीरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बसला नाही त्यामुळे एक धाव पूर्ण झाली आहे बघूया एक धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा बघूया रोहितच्या षटकातील पुढील चेंडू स्ट्राइकला भगवान टाकुरे आताचे हाफ ट्रॅकल चेंडू होता लेग साइडच्या दिशेने फटका फटकविला आहे बघूया किती धावा मिळत आहेत तर पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 33 धावा षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत पुढील चेंडू असेल रोहितचा भगवान साठी पोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय काय फटकाय षटकार सुंदर फटकाय या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 39 धावा पंच चेंडू पाहिजे का सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते भगवान याच्या बॅट मधून सुंदर असा षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली 39 धावा षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत रोहित या गोलंदाजाने पाहूया पुढील चेंडू रोहितचा भगवान साठी आणि आता मात्र खूपच उसळी घेणारा चेंडू होता पंच योगेश यांनी वाईट घोषित केला प्लस फर्स्ट बाउन्सचा त्या ठिकाणी इशारा देखील देण्यात आलाय गोलंदाज रोहित याला धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा आता मात्र सुरेख फटका येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित सुशांत पुन्हा एकदा चुकी करतोय झेल सुटले सुशांत कडनं परिणामी 2 धावा पूर्ण झाल्यात जर तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा मिळू शकते 2 धावा पूर्ण झाल्यात आणि त्यानंतर तोच फलंदाज मैदानावर दिसेल बघूया पुढील चेंडू भगवानसाठी आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू होता आता मात्र कोणतीही चुकी करत नाही झेलबाद भगवान चला शेवटचा चेंडू आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश बघूया स्ट्राइकला आहेत रमेश रोहित
रोहितचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेतोय तो रमेश, तर कशा प्रकारे हाताळेल या चेंडूला तो रोहित. ओह काय सुंदर फटका आहे आणि चेंडू जातोय षटकार. सुंदर फटका, एक नेत्रदीपक फटका म्हणेल मी. 6 धावांनी मात्र धावसंख्या झाली आहे 48, 48 रन्स. षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले वैतरणा या संघाची 48 धावा. जवळजवळ 12.00 च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे ती वैतरणा या संघाची. तर शेवटचं षटक म्हणजे 5वं षटक घेऊन आलाय शंकर. स्ट्राईकला आहेत कल्पेश. धावसंख्या 48 झाले. पुढील बॉल घेऊन जातोय शंकर आणि सुंदर असा फटका आहे. चेंडू बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. सुंदर झेल फलंदाज तंबू मध्ये त्या ठिकाणी परतवलाय. चांगला झेल त्या ठिकाणी सूरजद्वारे. कल्पेश हा बाद झालाय. कल्पेश जागा सांभाळण्यासाठी आलाय कैलास. शंकरला मात्र पहिल्याच चेंडूवरती यश निर्माण झाले, प्राप्त झालं. एक फलंदाज बाद केलाय. बघूया पुढील चेंडू तो शंकर याचा रमेश साठी त्या ठिकाणी सुंदरसा फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 50 धावा. अर्धशतक त्या ठिकाणी धावा फलकावर लागलाय वैतरणा या संघाचं. पुढील चेंडू. हो काय चेंडू टोलवलाय. सुंदर असा फटका आहे. अगदी समालोचन कक्षाच्या वरून जातोय सरळ षटकार 6 धावांसाठी. आणि धावसंख्या 56 धावा. सुंदर फटका बघायला मिळाला तो रमेश याच्या माध्यमातून. बघूया पुढील चेंडू रमेश साठी. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अपयश आणि चौकार 4 धावांसाठी. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र सुंदर चेंडू बघायला मिळाला लेग बायच्या स्वरूपात. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी चेंडू जातोय. या 1 धावाने संघाची धावसंख्या झाली 61 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्राईकला आहेत रमेश. आतापर्यंत चांगली फलंदाजी. सुरेख फटका आहे स्टेटच्या दिशेने. सुशांत आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण झाले सुशांत याच्याकडनं. चांगले फेकी देखील, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 63 धावा. 64 धावांचं आव्हान ते करंजपाडा या संघासमोर. तर चला वैतरणा संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर यानंतर
सामना होईल तो कसारा 11 विरुद्ध श्री साई कसारा. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना कसारा 11 विपक्ष ओम साई कसारा. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी यायचंय टॉस साठी. तर 64 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या वैतरणा संघ. आपण 64 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 16.00च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील तरच या सामन्यामध्ये विजय होऊ शकतो तो करंजपाडा संघ. चला फलंदाज करंजपाडा संघ फलंदाज पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलं आहे. पंचांची कामगिरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे योगेश भोईर आणि रवी सोनावळे. 64 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये करंजपाडा संघाची रमेश आणि हरेश. रमेश आणि श्रीहरी. पाहूया कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करतील हे फलंदाज. 64 धावा करायच्या आहेत. तर स्ट्राइकला आहे श्रीहरी आणि नॉन स्ट्राइकला रमेश. प्रथम षटक घेऊन आलाय संतोष खरपडे. तर सामन्याला सुरुवात पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील संतोष. पहिला चेंडू श्रीहरीसाठी. संतोष यांचा सुंदर असा फटका आहे. काय फटका सजवलाय बघूया. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण झालंय बघूया. दुसऱ्या धावचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी खातं खोललंय ते करंजपाडा संघाचं. 1 चेंडू आणि 2 धावा. पुढील चेंडू असेल तो श्रीहरीसाठी संतोष यांचा. धावसंख्या त्या ठिकाणी 2 धावा. 64 धावांचे आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय करंजपाडा संघ. हे 2 फलंदाज. पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी.
आता मात्र उसळी घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, म्हणजे तर निर्धाव चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळतोय. संतोष संतोष सुंदर गोलंदाजी करतायत. खूप जुना अनुभव, एक अनुभवी क्रिकेटर आहेत. अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये खेळतायत आपल्या संघामध्ये. बघा पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू टाकला, त्या ठिकाणी झेल उडाला, झेल काय होऊ शकला नाही आणि त्या ठिकाणी जीवदान मिळालंय ते श्रीहरीला. त्यावर मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू संतोषचा आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी उडाला होता, परंतु निर्धाव चेंडू म्हणता येईल. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 3 झाली. स्ट्राईकला आहेत रमेश. रमेशसाठी पुढील चेंडू असेल संतोषचा. काय सुरेख फटका आहे पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावा येतील 4. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 7 धावा. रमेशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार पॉइंटच्या दिशेने. सुंदर फटका बघायला मिळाला. पुढील चेंडू असेल संतोषचा रमेशसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर करंजपाड संघाची धावसंख्या झाली 8 धावा. चला श्रीसाई कसारा संघाचे कर्णधार यायचे टॉस साठी आणि संतोष राऊत कसारा 11 संघाचा खेळाडू याने यायचंय. सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचंय. मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरला होता संतोष राऊत. तर दुसरा षटक घेऊन आलाय कल्पेश. बघूया पुढील चेंडू कल्पेशचा. त्या ठिकाणी बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 9 धावा. आणि मागाशी जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी संतोष राऊत यांना देण्यात आलाय. सुंदर अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी ठरले मागासच्या सामन्यामध्ये संतोष. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. बघूया पंचांकडे दाद मागितले ते यष्टीरक्षक तर पंच काय डिसिजन आला आपला. डॉट बॉल. थँक्स. बघूया पुढील चेंडू तो कल्पेशचा.
स्ट्राईकला आहे श्रीहरी, चांगला असा फटका आहे आणि त्या ठिकाणी श्रीहरी बाद. चांगला झेल बघायला मिळाला त्या ठिकाणी, सुंदर असं क्षेत्ररक्षण. तर टॉस होतोय कसारा श्री साई विपक्ष कसारा 11. श्री साई कसारा टॉस विन झालाय आणि बॅटिंग घेतली. श्रीहरी बाद झाला, त्या जागा सांभाळण्यासाठी आलाय रोहित. तीन चेंडू, धावसंख्या 9 धावा. पुढील चेंडू आता मात्र 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. खूपच स्पैर मारा बघायला मिळाला. अगदी पिचच्या बाहेर चेंडू फेकला आणि 9 चेंडू घोषित केला पंच योगेश भोर यांनी. आणि फ्री हिटचा इशारा असेल. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी आहे ती रमेश याला, आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पॅट पासून खूपच लांब चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू. फ्री हिट त्या ठिकाणी कंपल्सरी असेल. बघूया पुढील चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी हुकलाय आणि थोडस खराब यशरक्षण बघायला मिळालं. त्यावर एक धाव पूर्ण झाली. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 12 धावा. खूपच संत गतीने सामना चाललाय. 64 धावांची आवश्यकता आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. षटक क्रमांक दुसरा चाललाय. आता मात्र सुंदर असा फटका आहे, चेंडू जातोय 2 धावांसाठी. फटका अतिशय सुंदर होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू त्या ठिकाणी 2 धावांसाठी. बघूया पुढील चेंडू. स्ट्राईकला आहे तो रोहित. पुढील चेंडू रोहित साठी. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळलाय. चांगले इन्स्ट्रक्शन देखील बघायला मिळतंय. षटक संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा. चौदा धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. तर पुढील षटक घेऊन आलाय संतोष. अजूनही जर हा सामना जर विजयी व्हायचा असेल तर 16.5
67च्या सरासरीने धावा त्या ठिकाणी कराव्या लागतील करंजपाडा संघाच्या या फलंदाजांना. आणि काय गोलंदाजी करतायत संतोष. पहिला चेंडू बघायला गेला, उसळी घेणारा चेंडू टाकला, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पुढील चेंडू तर मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. चेंडू उचललाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूया धावबाद होतोय की नाही. आणि धावबाद तो रमेश. रमेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनंता. दुसरा चेंडूवरती मात्र धावबाद झाला तो रमेश. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. बघूया षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय संतोष. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी, एक जुना अनुभव या खेळाडूकडे. धावसंख्या झाली 15 धावा. बघूया या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. सर धावसंख्या आता 18 धावसंख्या झाली. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आहे रोहित. रोहित साठी पुढील चेंडू असेल संतोषचा. सुंदर फटका आहे. बघूया चेंडू आकाशात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाले, त्यावर 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा. बारा चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. म्हणजे जवळजवळ एका षटकामध्ये तुम्हाला 22 धावा त्या ठिकाणी जमा कराव्या लागतील. आणि 22 पेक्षा जर जास्त धावा तुम्ही जमा केल्या तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो करंजपाडा संघ. पुढील षटक घेऊन आलाय रमेश. स्ट्राईकला आहे अनंता. रमेशचा पहिला चेंडू असेल अनंतासाठी. धावसंख्या झाली ती 20 धावा. उलटा चेंडू जातोय. नो चेंडू घोषित केलाय. एकूण 3 धावा
3 धावा त्या ठिकाणी. या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 23 धावा. फ्री हिट. आणि फ्री हिट वर चांगला फटका बघायला मिळतोय, चांगला झेल सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि फ्री हिट असल्यामुळे फलंदाज काय बाद होऊ शकत नाही, फलंदाज फक्त धाव बाद होऊ शकतो. त्यावर मात्र एक धाव पूर्ण झाली करंजपाडा संघाची आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली 24 धावा. पुढील चेंडू बॉलला उडवलाय, बघूया त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावा मिळतील 2. पुढील चेंडू सुंदर फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 4 धावा वाचवल्या असतील आपल्या संघासाठी. आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 28 धावा. बघूया त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. पुढील चेंडू असेल रोहित साठी. आता मात्र सुरेख फटका आहे, बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. काय झेल पकडलाय, सुंदर झेल. दुसरा झेल त्या ठिकाणी टिपलाय या क्षेत्ररक्षकाने आणि बाद झालाय तो रोहित. आतापर्यंत मला वाटतं 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये रामदास. षटक संपले. धावसंख्या झाली ती 30 धावा. अजूनही 34 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. जर तुम्हाला हा सामना जर विजय व्हायचा असेल करंजपाडा संघ, तर या षटकामध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. आणि जर 6 षटकार जर तुम्ही मारले या मैदानावरती तर नक्कीच इतिहास घडेल. या मैदानावरती 6 षटकारांचा विक्रम. तर पुढील गोलंदाज गुरुनाथ. आणि मला वाटतं खराब सुरुवात गुरुनाथ याच्या गोलंदाजीची. वाईड आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव, अशा एकूण 2 धावा मिळाल्यात. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 32 धावा. पुढील चेंडू असेल गुरुनाथ याचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलाय गुरुनाथ याने, म्हणजेच वाईड चेंडू. धावसंख्या झाली 33 धावा. बॅक टू बॅक 2 वाईड पाहायला मिळाले. आणि बाद. तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी
त्रिफळाचीत केलाय फलंदाजाला. पूर्णतःने बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू फेकले होते. त्यानंतर चांगलं कॉमबॅक. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये कृष्णा. तर औपचारिकता या ठिकाणी शिल्लक राहिले या सामन्यामध्ये. बघूया त्या ठिकाणी धावसंख्या झाली आहे 34 धावा. त्या ठिकाणी चांगला चेंडू म्हणता येईल. यानंतर आपण सामना बघणार आहोत कसारा 11 विपक्ष श्री साई कसारा. दोन्ही संघ कसारा गावातील. एक मैत्रीपूर्वक लढत होईल क्रिकेट मधली. आणि चांगला फटका आहे. बघूया चेंडू आकाशामध्ये दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु संतोष यांनी अतिशय सुंदर असं झेल बघायला मिळाला संतोष मार्फत. आणि फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले सचिन. पुढील चेंडू असेल. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मोठा प्रहार परंतु तो प्रहार सर्कल मध्येच आणि झेल बाद. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 34 धावा. जवळजवळ हा सामना पूर्णपणे वैतरणा संघाच्या खात्यामध्ये जमा. आणि त्या ठिकाणी सामना संपलाय. अभिनंदन वैतरणा संघ. कौतुक असेल करंजपाडा संघ. बळी भोईर यायचं इकडे. तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार